मित्रांनो, आपण पाहणार आहोत संख्या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न, जे की पोलीस भरती, सरळ सेवा, कंबाईंड इतर परीक्षेला उपयुक्त असा प्रश्नसंच. प्रश्न काय आहे? एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलावर 12,236 ते 12,397 असे क्रमांक टाकले आहेत, तर त्या बंडलात रक्कम किती? त्या बंडलात रक्कम किती विचारलेली आहे आपल्याला. त्यांनी प्रश्नात काय दिलेला आहे? बंडलांचा क्रम दिलेला आहे आणि कितीच्या नोटा आहे? 20 रुपयाच्या नोटा आहे. असं जेव्हा प्रश्न येते तेव्हा काय करायचं? सर्वप्रथम नोटांच्या बंडलातील सर्वात मोठा क्रम कोणता आहे? 12,397 आहे की 12,236 आहे? तर सर्वात मोठा काय आहे? 12,397. तर 12,397 मधून 12,236 मायनस करायचे. 12,397 मायनस 12,236. 7 मधून 1 गेलं, 7 मधून 6 गेले, 1 राहिलं. 9 मधून 3 गेले, 6. 3 मधून 2 गेला, 1. हे 0 ला 0. किती आलं आपलं? 161. 161 मध्ये नेहमीसाठी प्लस 1 करायचं. अशा प्रकारचं कोणतेही गणित असो, आलेल्या वजाबाकीत काय करायचं? 1 मिसळायचं. नेहमीसाठी, नेहमी कधीच चुकणार नाही, नेहमी 1 मिसळावंच लागेल. 161 प्लस 1 162. किती झालं? 162. प्रश्नात काय म्हणलं आपल्याला? 20 रुपयाच्या नोटा, म्हणून 162 ला काय करायचं? आपण 20 न गुणून घ्यायचं. ह्या शून्याचा विचार करू नका गुणाकार करते तेव्हा. बे दुनी 4, बे सकून 12, 12 ला 2, हचाले 1, बे 1 बे, बे न 1 3, आणि हे 0 ला 0. 32 से 40. ज्याला ह्या प्रकारचा गुणाकार येत नसेल त्यांनी ह्या साईडला असं पण करू शकता, 162 गुणिले 20. 0 ला 0, 0 ला 0, 0 0, प्लस ला प्लस. 2 बे दुनी 4, 12, 12 ला 2, हचाले 1, बे 1 बे, बे आणि 1 3, 0 4 2 3, 3240. फायनल आन्सर किती आहे आपलं? 3240. ही पद्धत आवडली असेल तर आपण ह्या टाइप मधला दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. आधीचा आपल्याला नोटांचा क्रम दिलता, 20 रुपयाची नोट दिलती, तर एकूण रक्कम किती आहे ते काढायचे होतं. पण ह्याच्यामध्ये थोडं डीप मध्ये आहे, ॲडव्हान्स लेवलचा आहे प्रश्न. एका नोटांच्या बंडलावर अनुक्रम 11,063 ते 11,239 असे क्रमांक टाकले आहेत. सम क्रमांकावर काय म्हणलं त्यांनी? 50 रुपयाची नोट, व विषम क्रमांकावर काय म्हणलं? 500 रुपयाची नोट. तर बंडलात एकूण रक्कम किती आहे ती रक्कम आपल्याला काढायची आहे. तर सर्वप्रथम काय करायचं? जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस करायची. काय करायचं? 11,063 मोठा आहे की 11,239 मोठा आहे? तर ह्यामध्ये आहे 11,239 मोठं. तर 11,239 वजा 11,063 करायचं. 11,063. 9 मधून 3 गेले, 6. 3 मधून 6 जातात का? नाही जात, म्हणून हच्च्याला 1 घ्यायचं. तर 13 मधून 6 गेले, 7 राहिले. इथपर्यंत कळालं? हे 0 इथं. 176 इथपर्यंत कळालं? 176 मध्ये आपण काय म्हणले? नेहमीसाठी प्लस 1 मिसळायचं. 176 मध्ये प्लस 1 नेहमीसाठी मिसळायचं. किती झाले? 177. हे प्लस 1 आहे ना, नेहमी मिसळणे. इथपर्यंत कळालं? आता ह्यानंतर काय करायचं? लक्ष देऊन ऐका. इथंच IMP पॉइंट आहे. IMP म्हणजे कसं आहे? आपल्याला विचारलेलं आहे सम आणि विषम क्रमांकावर वेगवेगळ्या नोटांची अमाऊंट आहे. इथं किती आहे? 50 रुपये. इथं किती आहे? 500 रुपये. तर सर्वप्रथम काय करायचं? हे 177 आहे. 177 ला काय करायचं? आपण एक साईडला ठेवून टाकू. आपण 177 मायनस 1 किती झाले? 176. 176 ला काय करायचं? 2 ने भागायचं. बे 1 बे, बे 8 16, हाच्याले 1, बे 8 16. काय झालं? 88. 88 एक संख्या 88 राहणार व दुसरी संख्या कोणती राहणार?
दुसरी संख्या आपण 1 मायनस केलं ना, ते +1 करायचं दुसऱ्या संख्येत. तर आता काय करायचं, 88 सम आहे की विषम आहे ते आपल्याला माहित नाही, 89 सम आहे की विषम आहे ते माहित नाही. तर करायचं काय आपण, 11063, 11239 ही संख्या पण विषम आहे, ही संख्या पण विषम आहे. जी संख्या विषम असेल त्याला एक डिजिट आपण वाढवायचं. तर 88 चं काय होणार, विषम संख्या कोणती भेटणार आपल्याला, 89. ही झाली विषम, ही झाली सम. तर आपल्याला माहिती आहे आता सम संख्यांच्या क्रमांकावर किती रुपयाची नोट आहे, 50 रुपये, आणि विषम क्रमांकावर 500 ची नोट. 88 गुणिले 50. नंतर दुसरं काय काढायचं आपल्याला, 89 गुणिले किती, 500. शून्याचा विचार करू नका. 85 40, 40 ला 0 हातच्याले 4, 85 40, 40 आणि 4 44, शून्याला 0, हे किती झालं 4400. 5 ना 45, 45 ला 5 हातच्याले 4, 85 40, 40 आणि 4 44. हे 2 शून्य लावले. आता काय करायचं, 44500 मध्ये 4400 मिसळायचं. 44500 मध्ये काय करायचं, 4400 मिसळायचं. 4400 मिसळायचं. शून्यला 0, शून्यला 0, 5 आणि 4 9, 4 आणि 4 8, 4 ला 4. एकूण रक्कम किती आली आपली, 48900. एक वेळेस पुन्हा समजून घ्या काय करायचं. इथपर्यंत कळालं नोटांचा अनुक्रम, मोठा अनुक्रम असलं त्याच्यातून लहान अनुक्रम मायनस करायचं. आलं किती, 176. 176 मध्ये नेहमीसाठी +1 करायचं. +1 केल्यानंतर 177. 177 ही संख्या, ह्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून काय केलं आपण, एक हा अंक बाजूला काढून टाकला. बाजूला काढल्यानंतर 176 ला काय केलं आपण, 2 ने भागलं. 2 ने का भागलं, सम विषम संख्या असल्यामुळे. नंतर काय आलं, 88 आलं. आता 88 एक संख्या राहणार आणि दुसरी संख्या काढण्यासाठी आपण काय केले, +1 मिसळले. आता 88 1 आणि 89 1 इथपर्यंत काढले. त्याच्यानंतर सम संख्या कोणती आहे, विषम संख्या कोणती आहे हे ओळखण्यासाठी काय करायचं, एक कशामध्ये मिसळायचं, विषम जर असेल तर +1 करायचं, विषम मध्ये मिसळायचं. सम असेल तर ह्या सम संख्येत एक मिसळलं असतं. विषम असतं, सम असतं तर मिसळायची आवश्यकता पडली असती का, पडली नसती. प्रश्न जर समजला असेल तर आपण ह्याच्या समोरील प्रश्न घेऊया.